ठरलं तर मग या मालिकेच्या 21 एप्रिलच्या जबरदस्त भागामध्ये फायनली आश्रमामध्ये गेल्या मधुभाऊंनी अशा सत्याचा उलगडा अर्जुनच्या समोर केलेला आहे की अर्जुनला या सगळ्यामध्ये आता 22 वर्षापासूनचा सगळा आत्तापर्यंतचा भूतकाळ समोर आलाय। सगळ्या इत्थंभूत माहिती मधुभाऊंनी देताच या सगळ्यामध्ये आता खूप मोठं सत्य, प्रियाची घाणेरडी कारस्थानं आणि त्याचबरोबर साक्षी महिपतने रचलेला डाव सगळ्याचा उलगडा याच्यामध्ये झालेला आहे। मधुभाऊंनी असं काय सांगितलंय, प्रिया या सगळ्यामध्ये कशी अडकले गेले, सगळं या व्हिडिओमध्ये पाहू। इकडे सायली अर्जुनला सांगत असते, मी या प्रियाला सोडणार नाही। आतापर्यंत माझ्यावरती कुरघोडी करत होती, माझ्यावरती नको ते आरोप करत होती, आज वडिलांसारख्या मधुभाऊंवरती आरोप केलेत, हिला ना या सगळ्यामध्ये मी आता सोडणार नाहीये। कसं करू शकते प्रिया असं? यावरती अर्जुन म्हणतो, हे बघा शांत बसा, सध्या आपल्याकडे कोणताही पुरावा नाहीये, पण ही वेळ नेहमीच राहणार नाहीये आपल्या। हे बघा, आता तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका, या प्रियाला आपण बरोबर अद्दल घडवायची आहे, पण अशी तशी नाही। तिच्या विरुद्ध पुरावे शोधून ती कसं खोटं बोलते आणि या सगळ्यामध्ये हे सिद्ध करायचं आहे। त्यामुळे कोणत्याही बाबतीत आता आपण हार न मानता मधुभाऊंना आपल्याला आश्रमात घेऊन जायचं आहे ना, त्यामुळे प्रियाचा टॉपिक बाजूला ठेवूया आणि मधुभाऊंना आश्रमात घेऊन जाऊया असं म्हणत अर्जुन सायलीला समजवत असताना इकडे आता अश्विन चिडलेला असतो, का त्या मधुभाऊंना तू पाठीशी घातलेस, आपल्याकडे पुरावे होते, पोलीस आले असते, पोलिसांनी बघितलं असतं, बघून आता मधुभाऊंना अरेस्ट करून पोलीस गेले असते, तू का या सगळ्यामध्ये आता मधुभाऊंना पाठीशी घालण्याचं काम केलंस? यावरती प्रिया म्हणते, कसेही असले तरी त्यांनी लहानाचं मोठं केलंय मला, आणि या सगळ्यामध्ये आता मी त्यांना कसं काय जेलमध्ये पाठवू? यावरती अश्विन म्हणतो, लहानाचं मोठं केलं असलं तरी असं गोष्टी करतील ते? यावरती प्रिया म्हणते, हे बघ अश्विन, मी ना असे कोणाचे उपकार सहजासहजी विसरत नाही, आणि त्यामुळे या सगळ्यामध्ये आता मला खूप त्रास होतो जर का मधुभाऊंना उगाचच या आरोपाखाली मी जेलमध्ये पाठवलं असतं तर। यावरती इकडे आता अश्विन सांगत असतो, पण अशा माणसांना जेलची शिक्षा व्हायला पाहिजे आहे। तोपर्यंत इकडे आता अर्जुन सांगत असतो, हे बघा, तुम्ही डोक्याला कोणताही त्रास करून घेऊ नका, तुमच्या नवऱ्यावरती तुमचा विश्वास आहे ना, आकाश, जमीन आणि अर्जुन सुभेदार हे तुमच्या आयुष्यात नेहमीच असणार आहेत, आणि त्यामुळे तुम्ही चिंता करायची काहीच गरज नाहीये। सायली एकदम खुश होते आणि आश्रमात जाण्यासाठी मधुभाऊंना सांगायला तिकडून निघते, आणि दोघं जण आता मधुभाऊंच्या सोबत आश्रमात जाऊन पुराव्यांची सगळी आता उजळणी करण्याचं ठरवतात। तोपर्यंत इकडे आता प्रिया सांगत असते, हे बघ, काहीही झालं तरी आज मी ही जी उभी आहे ना, कुठेतरी याच्यात मधुभाऊंचा हात आहे। म्हणजे खरं सांगायचं म्हटलं तर त्यांनी मला जेवणासाठी पुरेसं अन्न नसेल दिलं, पण इतकं अन्न दिलेलं आहे की या सगळ्यामध्ये त्यांनी मला जगवलेलं आहे, आणि त्यांना या जेलमध्ये पाठवून मी पापाची कोणतीही भागीदार होणार नाही। अश्विन म्हणतो, किती मन तुझं मोठं आहे। यावरती प्रिया म्हणते, जाऊ दे ना, त्यांना जे करायचं त्यांना ते करू दे, मी माझ्या स्वभावानुसार वागणार असं म्हणत कपटी प्रिया आपल्या कपटी स्वभावानुसार वागत असते, पण आव मात्र आता मी किती सोज्वळ आणि असा आणत असते। बरं, हे सगळं चालू असताना मधुभाऊंना घेऊन आता अर्जुन आणि सायली हे इकडे आश्रमाच्या दिशेने आलेले असतात। ज्या वेळेला ते आश्रमाच्या दिशेने येतात आणि खाली उतरतात, मधुभाऊ, सायली या सगळ्यामध्ये आता जुन्या आठवणीमध्ये रममाण होतात। त्यांनी घालवलेले आश्रमातले क्षण, त्यांच्या आश्रमात सोबत असलेली मुलं, काका काकू, कुसुम, सायली सगळ्यांच्या आठवणी दाटून येतात, आणि सगळेजण त्या आता आश्रमाच्या दिशेने पाहायला लागतात। आणि तोपर्यंत प्रिया विचार करत असते, जाऊ दे, काय प्रकार झाला याच्यातून तो मधु पाटील बाहेर तर नाही गेला, मधुभाऊंना बाहेर काढण्याच्या ऐवजी त्यांना असा काही झटका दिलाय की या सगळ्यामध्ये आता ते आश्रमात तर गेले नसतील, इतक्या मोठ्या ट्रामामध्ये ते असतील ना की काहीही झालं तरी ते आश्रमात काही जाणार नाहीत। जाऊ दे, हा माझा विजयच आहे, आणि हा विजय काहीही करून मला सेलिब्रेट करायलाच पाहिजे। काय करू, मी मस्तपैकी कॉफी घेते आणि माझा विजय सेलिब्रेट करते असं म्हणत ती आपले विजय सेलिब्रेट करण्यासाठी ज्या वेळेला किचन मध्ये येते त्यावेळेला ती विमलला विचारते, काय झालं, इतकी सगळी शांतता का आहे? यावरती विमल सांगते, काही नाही, म्हणजे आता कल्पना वहिनी गेलेल्या आहेत मंदिरात,
आणि दादा गेलेले आहेत आता इकडे त्यांच्या ऑफिसमध्ये, असं म्हटल्यावरती इकडे आता मग सायली आणि अर्जुन कुठे आहेत यावरती इकडे आता सांगायला लागते विमल ते दोघं जण कुठेतरी बाहेर गेलेत. आता मात्र इकडे प्रिया गडबडते, ते दोघंच जण गेलेत की मधुभाऊ पण सोबत गेलेत. विमल म्हणते नाही त्यातलं काही मला खरंच माहित नाहीये. असं म्हटल्यावरती मग आता इकडे सटपटलेली लगेचच प्रिया मधुभाऊंच्या आउट हाऊसमध्ये जाऊन बघते तर आउट हाऊसमध्ये मधुभाऊ नसतात. मग काय, मग लगेच प्रिया आता अर्जुन आणि सायली यांच्या मागावरती ताबडतोब आश्रमाच्या दिशेने निघते. इतका सगळा प्रकार करून सुद्धा काहीच उपयोग झाला नाहीये. मधुभाऊ आणि हे आश्रमात गेलेच नाही, मला या सगळ्यामध्ये त्यांचा पाठलाग करायलाच पाहिजे असं म्हणत प्रिया त्यांचा पाठलाग करत निघते. विमल तिला थांबा तन्वीताई असं म्हणायला लागते, पण तन्वी कुठली थांबायला, तन्वी निघून जाते आणि तोपर्यंत ती आश्रमाच्या दिशेने निघते. मधुभाऊ या सगळ्यामध्ये आश्रमाच्या बाहेरच थबकतात आणि सगळ्या आठवणींना उजाळा येत असतात. छोटी छोटी मुलं, कधी खायला मिळणं, कधी खायला न मिळणं, कधी आनंदाचे क्षण, कधी दुःखाचे क्षण, कधी सायलीला पूजेचा मान मिळाल्याचे आनंदाचे क्षण 100 वेळा गाऊन दाखवणारे मधुभाऊ, कधी मुलांना खायला न मिळाल्यावरती आश्रमातून प्रसाद आणून त्यांचं तात्पुरतं पोट भरणारी सायली, ह्या सगळ्या जुन्या आठवणी आता त्यांच्या समोर तरळत असतात. आणि कष्टामध्ये काढलेले दिवस आणि त्या सगळ्यातून आता वाढवलेलं हे आश्रम आणि त्यानंतर आश्रमाची झालेली दुर्दशा, हे सगळं आठवत असतं आणि मधुभाऊ खूप भावुक होतात. त्यांना आता आपल्या आश्रमातले चांगले वाईट क्षण आठवतात, मुलांना दिलेल्या चांगल्या शिकवणी आठवत असतात. सायलीचा पण सेम अवस्था असते, तिच्या सुद्धा डोळ्यासमोर हे सगळं तरळत असतं आणि सायली सुद्धा या सगळ्यामध्ये एक एक पाऊल भावुक होऊन आतमध्ये टाकत असते. बरं, आता हे सगळं होत असताना मधुभाऊंचं पाऊल खूप जड होतं आणि पुढच्या पाऊल टाकण्याच्या दिशेने मधुभाऊ तिकडेच थबकतात. आश्रमामध्ये ज्या वेळेला 2 वेळच्या खाण्याची पंचायत असायची तेव्हा उपाशी राहणारी सायली, प्रत्येक मुलाच्या मुखामध्ये अन्न घालणारी सायली, हे सगळं आठवून मधुभाऊंना आजचा दिवस आठवतो. तो एक दिवस आणि आजचा एक दिवस, त्यावेळेला आमच्याकडे खायला फार नव्हतं पण आम्ही तरी सुद्धा आनंदी होतो आणि आज सगळं ठीक आहे. आज माझी सायली सुभेदारांची सून आहे, पण तरी सुद्धा जे आश्रमाचं आहे ते तर या सगळ्यामध्ये आता पूर्णपणे संपून गेलेलं आहे असं म्हणत मधुभाऊंनी हार मानलेली असते आणि मधुभाऊ या सगळ्यामध्ये हतबल होत असतात. सायलीची पण अवस्था तीच असते, पण अर्जुन दोघांनाही मोटिवेट करतो आणि त्यावरती सायली सांगायला लागते, मधुभाऊ काहीही झालं तरी या गोड कटू आठवणी पचवत तुम्हाला या सगळ्यामध्ये आतमध्ये एंटर करावं लागणारच आहे. काहीही झालं तरी सुद्धा आपल्याला जर का न्याय मिळायचा असेल तर या सगळ्यामध्ये त्या कटू आठवणींचा उजाळा करत तुम्हाला या सगळ्यामध्ये आता काही पुरावे आणि साक्षी मिळतात का हे पाहायलाच पाहिजे असं म्हटल्यावर ती मधुभाऊ सांगतात, तुम्ही दोघं जण इतकं सगळं करताय आणि या सगळ्यामध्ये आता मी तुम्हाला मदत नाही केली तर कसं होणार. मी तुम्हाला मदत करणारच, जितकं माझ्या परीने मला आठवण्याचा प्रयत्न करणार तितका मी प्रयत्न करणार. तोपर्यंत प्रिया आश्रमाच्या दिशेने आलेली असते आणि आता हे काय बोलतायत अशा गोष्टी टोकून ऐकण्याचा प्रयत्न करत असते, पण प्रियाला ऐकू मात्र काहीच येत नसतं आणि त्यामुळे प्रियाला कळतच नसतं की आपल्यासोबत काय चाललंय ते. इकडे तोपर्यंत मधुभाऊंना वात्सल्य आश्रमाचा काढलेला बोर्ड, त्यानंतर सगळ्यांची झालेली फरफट, मुलांना दुसऱ्या आश्रमामध्ये, काकांना तिसऱ्या आश्रमामध्ये, इकडे सायली आणि कुसुम या एका खोलीमध्ये आणि मधुभाऊंची रवानगी जेलमध्ये, हा सगळा प्रसंग सायलीच्या समोर उभा राहतो आणि सायली या सगळ्यामध्ये आता पूर्णपणे गडबडून जाते. आपल्यावरती तो कठीण प्रसंग आला, त्या कठीण प्रसंगातून मार्ग काढून इथपर्यंत पोहोचलो आणि इथपर्यंत पोहोचून आता या प्रियाला सोडायचं नाही, कारण मुळातच आपल्यावरती हे संकट येण्याचं कारण म्हणजे ही प्रियाच आहे आणि काहीही झालं तरी या प्रियाला आता धडा शिकवायची वेळ आली आहे. मधुभाऊ मटकन आश्रमाच्या बाहेरच खाली बसतात आणि आत जायला त्यांचं मन काही तयार नसतं. त्यावरती सायली सांगते, मला माहितीये मधुभाऊ तुमच्यावरती काय प्रसंग ओढवलेला आहे, तुम्हाला या सगळ्यामध्ये काय वाटते, तुम्ही या सगळ्यामध्ये आता कोणता विचार करताय, आश्रमाबद्दल तुमचे लागे बांधे मला सगळं माहिती आहे ना. यावरती मधुभाऊ म्हणतात, जावे बापू आत्तापर्यंत ही झाल्यापासून तुम्ही आमच्यासाठी खूप काही केलं, वेळ प्रसंगी आता साऊ बाळाला सावरलत, आमच्या आश्रमासाठी खूप धडपड केलीत, खरंच तुमचे जितके आभार मानू तितके कमी आहेत. यावरती अर्जुन म्हणतो, असं काय करताय,
हे माझ्या बायकोचं माहेर आहे आणि माझ्या बायकोची इच्छा आहे की तिला माहेरी यायचं आहे, तिला माहेर पण अनुभवायचं आहे आणि मी माझ्या बायकोची ही इच्छा पूर्ण करणार आहे। काहीही झालं तरी माझ्या बायकोला या सगळ्यामध्ये माहेर पण मी मिळवून देणार आहे। तुम्ही चिंता करू नका मधुभाऊ, हे माझं सुद्धा कर्तव्य आहे। यावरती मधुभाऊ म्हणतात, तुम्हाला माहितीये आमची कुसुम आणि सायली यांनी आता हे आश्रम उभं करण्यामध्ये जीवाचं रान केलंय। या दोघींनी आश्रमाला खूप खूप वाढवण्यामध्ये मदत केलेली आहे आणि त्यामुळे या दोघींचं याच्यामध्ये खूप मोठं योगदान आहे असं म्हणत ते सायलीला जवळ घेतात। अर्जुन म्हणतो, या दोघींचं ही बलिदान, या दोघींचं ही योगदान मी अजिबात बेकार जाऊ देणार नाहीये। तुम्ही काळजी करू नका, माझ्या बायकोचं माहेर मी परत मिळवून देणार आहे असं म्हणत अर्जुनने शपथ घेतलेली असते। आणि मधुभाऊ, आता आपण आज जाऊया का, कारण या सगळ्यामध्ये आपल्याला आतमध्ये जाऊन इन्व्हेस्टिगेशन करायला पाहिजे। इकडे प्रिया विचार करत असते, काय बोलतायत हे, काय बोलतायत हे, आणि मला काय ऐकायला येत नाहीये। नाही, या सगळ्यामध्ये आता मी काय करू जेणेकरून यांचं काय चाललंय हे मला ऐकायला येईल असं म्हणत प्रिया आता एक एक पाऊल पुढे जात असते, पण तिला ऐकायला मात्र काहीच येत नसतं। मग आता आश्रमाचं दार उघडलं जातं। दार उघडून आश्रमामध्ये सगळेजण प्रवेश करतात। प्रिया विचार करते, नाही, मला जर का काही त्यातलं कळलं नाही तर आता महिपत माझं काही शिल्लक ठेवणार नाहीये। जर हे काय करतायत हे समजलं नाही तर माझं काही खरं नाहीये असं म्हणत प्रिया आता काय करू आणि काय नको तिला असं झालेलं असतं। पण या सगळ्यामध्ये आता घरी तिने सांगून न आल्यामुळे, एकटीच बाहेर आल्यामुळे घरात याच्याबद्दल खरंच काही माहीत नसतं। इकडे सगळेजण आता डायनिंग टेबलवरती बसलेले असतात आणि छानपैकी आता ब्रेकफास्ट करत असताना अश्विन हातामध्ये 2 गुलाबाची फुलं घेऊन येतो। त्यावरती मग आता प्रताप म्हणतो, अरे वा अश्विन, फुलं आणलीस? अश्विन म्हणतो, हो ते हे असं म्हटल्यावरती मग आता प्रताप म्हणतो, अच्छा म्हणजे तू माझ्यासाठी गुलाबाची फुलं आणलीस, आज खास वडिलांसाठी गुलाबाची फुलं आणलीस, कमाल कमाल झाली तुझी असं म्हटल्यावरती अश्विन म्हणतो, डॅडा ते। यावरती कल्पना म्हणते, काय तुम्ही पण या सगळ्यामध्ये आता त्याची थट्टा मस्करी करताय का? तुमच्यासाठी का फुलं आणले? अश्विन, तू ही फुलं कोणासाठी आणलेस मला माहिती आहे ना, तू ही फुलं माझ्यासाठी आणलेली आहेस ना? यावरती अश्विन गडबडतो। पूर्णाजी म्हणते, चल कल्पना, तुला तर काही कळतच नाही, तू तुझ्या नवऱ्याप्रमाणेच आहेस अडाणी। अगं त्याने ते फुलं कोणासाठी आणलेत मला माहिती आहे ना, त्याने ते फुलं त्याच्या लाडक्या आजीसाठी आणलेत। आता इकडे अश्विनचा चेहरा पडतो आणि तो आता इकडे तिकडे पाहायला लागतो। त्यावरती कल्पना म्हणते, बाद झाली थट्टा मस्करी, आम्हाला माहिती आहे ना तू कोणासाठी फुलं आणलेली आहेस ती, तू फुलं आणलेली आहेस ती म्हणजे तन्वीसाठी ना, जा तन्वीला फुलं नेऊन दे असं म्हटल्यावर ती विमला आता सांगत असते की तन्वीताई तर घरात नाहीयेत, तन्वीताई तर बाहेर गेल्यात। पण हे सगळं बोलायच्या आधी अश्विन म्हणतो, विमलताई तुम्ही थट्टा मस्करी करू नका, मी तुमच्यासाठी सुद्धा फुलं आणलेली नाहीयेत असं म्हटल्यावर ती विमला तर काहीतरी वेगळंच सांगण्याचा प्रयत्न करत असते। पण इकडे अश्विन काही ऐकत नसतो। प्रेमवीर अश्विन ती 2 गुलाबाची फुलं घेऊन ताबडतोब वरच्या दिशेने जायला निघतो, जिथे आता जिथे प्रिया असेल असं त्याला वाटत असतं। मग धावत पळत तो त्या दिशेने जायला निघतो आणि त्याच वेळेला इकडे आता विमल काही बोलणार पण तिचं म्हणणं तो ऐकून घेत नाही। बरं, रूम मध्ये गेल्यावरती त्याला प्रिया कुठेच दिसत नाही आणि तो विचार करायला लागतो, हे काय म्हणजे तन्वी आत्ताच्या वेळेला कुठे जाईल, काही सांगितलं नाही, काही नाही, गेली कुठे, काय चाललंय तिचं असं म्हणत अश्विन थोडासा गडबडतो, इकडे तिकडे पाहायला लागतो आणि त्याला कळतच नाही की हे काय चाललंय, म्हणजे अशी न सांगता ती कोणाला गेली का? कारण सगळ्यांना जर का माहिती असतं तर खाली मला सांगितलं असतं की तन्वी रूम मध्ये नाहीये। नाही, काहीतरी गडबड आहे। इकडे तोपर्यंत अर्जुन, सायली, मधुभाऊ आणि चैतन्य 4 जण आश्रमामध्ये एंटर करतात। फायनली आश्रमाचं दार उघडलं गेलेलं असतं आणि मधुभाऊ त्याच ठिकाणी येतात ज्या ठिकाणी आतापर्यंतची आयुष्याची खूप सारी वर्ष त्यांनी घालवलेली असतात। आणि मग त्याच वेळेला तो कटू प्रसंग त्यांच्या समोर उभा राहतो आणि ते म्हणजे आता पोलीस इकडे आता मधुभाऊंना पोलीस स्टेशनला घेऊन चाललेले असतात आणि सायली बिचारी, आमचे मधुभाऊ असं काही करणारच नाहीयेत, आमचे मधुभाऊ कधीच खून करू शकत नाहीत असं म्हणताना प्रिया मात्र आता मधुभाऊंनीच खून केला ही साक्ष देते आणि मधुभाऊंना या साक्षीच्या आधारावरती अटक केलं जातं। आणि हे सगळं आता इकडे सगळं मधुभाऊंच्या डोळ्यासमोर तरळतं। सायली सांगते, मधुभाऊ माहितीये
या इथल्या आठवणी खूप कटू आहेत. या आठवणींचा तुम्हाला खूप त्रास होतोय, पण याच कटू आठवणीमधून बाहेर पडण्यासाठी तुम्हाला सगळं त्या दिवशी काय घडलं होतं हे सत्य सांगावंच लागणार आहे. कारण काहीही झालं ना तरी तुमच्या या सत्य सांगण्यावरतीच आपल्याला खूप मोठी केसला कलाटणी मिळणार आहे आणि ही गोष्ट आता आपण समजून घेतली पाहिजे. असं म्हटल्यावरती मग आता इकडे सायली सांगते, तुम्ही जे जे त्यावेळेला घडलं होतं ते सगळं आता आठवून आम्हाला सांगा. अर्जुन म्हणतो, हो मधुभाऊ, हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. आपल्या इन्व्हेस्टिगेशन मध्ये या गोष्टी खूप महत्त्वाच्या ठरणार आहेत. काहीही झालं तरी सुद्धा तुम्ही सगळी गोष्ट नीट सांगा. असं म्हणत मधुभाऊंना व्यवस्थितरित्या त्या रात्री काय झालं होतं हे सांगण्यासाठी अर्जुन सांगत असतो. तोपर्यंत इकडे अश्विन खाली येतो. अश्विन खाली आल्यावरती तन्वीवरती नाहीये. कल्पना म्हणते, काय वरती नाहीये? मग कुठे गेली? आम्हाला तर काही सांगून नाही गेलेली आहे. म्हणजे जर का सांगितलं असतं तर आम्ही तुला मगाशीच सांगितलं नसतं का? यावरती अश्विन म्हणतो, मलाच कळत नाही की अचानकपणे गेली कुठे. आणि त्यानंतर तो विचार करतो, बाई नाही, आत्ता जर का मी हे असं बोललो तर उगाचच घरामध्ये खूप मोठा गोंधळ होईल. आणि त्यानंतर तो ऍक्टिंग करतो, आपला मोबाईल काढतो आणि अरे बापरे, मी तन्वीचा मेसेजच पाहिला नाही. तिचं काहीतरी ते असाइनमेंटचं काम आहे आणि त्या संदर्भात ती मैत्रिणीकडे गेलेली आहे. तिने मला खरंच मेसेज टाकलाय पण मी पाहिलाच नाही. अश्विन म्हणतो, काय रे तू? इकडे आता प्रताप म्हणतो, अश्विन काय रे तू, तुला या सगळ्यामध्ये बायकोचा मेसेज बघता येत नाही? कमाल झाली बाबा तुझी. यावरती अश्विन म्हणतो, सॉरी डॅडा, म्हणजे खरंच मी बघायला पाहिजे होता पण मी काही बघितलाच नाही. असं म्हणत अश्विन आता खोटं बोलतो आणि तो विचार करतो की या वेळेला तर आता मी खोटं बोलून तन्वीला वाचवलंय. पण मला तन्वीला सांगायला पाहिजे की हे असं तुझं नेहमी चालणार नाहीये. हा मला गोष्ट ही आवडलेली नाहीये. असं म्हणत पहिल्यांदा अश्विनला प्रियाचा खूप राग आलेला असतो आणि तो प्रियावरती चिडलेला असतो. इकडे आता अर्जुन मधुभाऊंना सांगत असतो, मधुभाऊ, तुम्ही काहीही झालं तरी नक्की काय घडलं होतं पहिल्यापासून सांगा. मग मधुभाऊ त्या रात्रीची इत्थंभूत घटना आता सांगायला लागतात आणि त्यानंतर चैतन्य रेकॉर्ड करायला लागतो. ज्या वेळेला चैतन्य रेकॉर्ड करायला लागतो त्यावेळेला आता मधुभाऊ सांगतात, त्या रात्री मी पैशाची व्यवस्था करून आलो. ज्या वेळेला मी पैशाची व्यवस्था करून आलो होतो तेव्हा पाहायला गेलो तर या सगळ्यामध्ये आता आश्रमाचं दार उघडं. म्हणजे आश्रमाचं दार उघडं बघितल्यावरती मला जरा चिंता वाटली, कारण त्या रात्री सगळेजण पिक्चरला जाणार होते हे मला माहिती होतं. मग तरी सुद्धा आश्रमाचं दार उघडं का, म्हणून मला जरा चिंता वाटली आणि या सगळ्यामध्ये आता चिंता वाटल्यामुळे मी आतमध्ये आलो. मी असं आतमध्ये आलो आणि त्यानंतर या दारातून आतमध्ये पाहिलं. दारातून आत पाहिलं तर काय, इकडे आता मला ना सगळं शांतता दिसली. बरं, शांतता पण सगळे पेपर आहेत ना ते अस्ताव्यस्त पडले होते. म्हणून मी इकडे तिकडे पाहायला लागलो. म्हणून मी दारातून ज्या वेळेला टोकावलं त्यावेळेला मला जी गोष्ट दिसली ना ती एकदम भयानक होती. अर्जुन म्हणतो, काय दिसलं तुम्हाला? मग मधुभाऊ पुढे सांगायला लागतात, या दारातून मी पाहिलं तर तिकडे साक्षी आणि आता इकडे विलास हे दोघं जण पेपर शोधत होते आणि त्या रूम मध्ये पेपरचा खच पडला होता. खच असं म्हटल्यावरती मग आता इकडे मधुभाऊ सांगायला लागतात आणि त्याच वेळेला मला समजलं की विलास हा महिपतीचा माणूस आहे. यावरती अर्जुन म्हणतो, तुम्ही त्याला तसं विचारलं का? यावरती मधुभाऊ म्हणतात, हो, मी त्याला तसं विचारलं. मी त्याला विचारलं की या सगळ्यामध्ये आता तू काय महिपतचा माणूस आहेस का? आत्ता मला समजलं. यावरती मोठ्या मगरुरीत तो म्हणायला लागला, हो, मी महिपतचाच माणूस आहे. मी साक्षी मॅडम आणि महिपत यांच्यासाठी काम करतो. काही प्रॉब्लेम? असं म्हणत आता इकडे तो मगरुरीत मला बोलायला लागला आणि आता त्यावेळेला त्यांनी त्याचा गुन्हा कबूल केला होता आणि त्यावेळेला त्यांनी माझ्याशी कॉलर पकडली. तर मी त्याला कॉलर पकडून विचारलं, काय रे, मग तू आश्रमामध्ये कशासाठी घुसला होतास? का या सगळ्यामध्ये आम्हाला त्रास द्यायला आलास? तेव्हा त्याने उलट मार करत माझी कॉलर पकडली आणि हे बघ, आश्रमाचे पेपर कुठे आहेत? बऱ्या बोलाने ते आश्रमाचे पेपर मला दे, नाहीतर गाठ माझ्याशी आहे, असं म्हणत त्याने मला धमकावलं. असं म्हटल्यावर ते अर्जुन म्हणतो, एक मिनिट थांबा, हे हवालदार आहेत ना, यांना तुम्ही विलास समजा. हवालदारला विलास समजलत ना तर या सगळ्यामध्ये आता तुम्हाला नक्की तो प्रसंग काय घडला होता हे तुम्ही मला सांगा. कसं विलासने तुम्हाला पकडून ठेवलं होतं, कसं या सगळ्यामध्ये आता विलास तुम्हाला ढकलत होता, हे सगळं तुम्ही मला सांगा. मग मधुभाऊ
आता इन्स्पेक्टरला विलास समजून त्याला आता सगळी इत्यंभूत घटना आता सांगायला लागतात। मग कसं ढकललं, काय ढकललं, या सगळ्या गोष्टी मधुभाऊ सांगतात। मी इकडे पडलो यावरती अर्जुन म्हणतो अच्छा, म्हणजे विलासने तुम्हाला ढकलल्यानंतर मग पुढे काय झालं यावरती मधुभाऊ सांगायला लागतात। मग कडे साक्षी आली। साक्षी सांगायला लागली की हे बघा, आम्हाला तुमच्याशी काही वाद घालायचा नाहीये, आम्हाला या फक्त आश्रमाचे पेपर हवे आहेत, आम्ही इकडून निमूटपणे निघून जाऊ। त्यावरती मी चिडलो आणि विलास आणि साक्षी या दोघांनाही काहीही झालं, माझा जीव गेला तरी मी हे आश्रम देणार नाही किंवा मी हे आश्रम खाली करणार नाही असं मी ओरडून सांगायला लागलो। पण या सगळ्यामध्ये आता काही ऐकण्यात अर्थ नव्हता, ते माझी कुठचीही गोष्ट समजूनच घेत नव्हते आणि त्यामुळे मग आता ते दोघं जण माझ्यावरती तुटून पडले। साक्षी म्हणायला लागली की हा आश्रम तर आम्ही घेणार, बरं बोला मी दिलात तर ठीक, नाहीतर असं म्हणत विलास सांगायला लागतो हो, नाहीतर आम्ही काहीही करू शकतो आणि मुळातच या आश्रमाचे टॅक्स भरणं, या आश्रमाचा मेंटेनन्स करणं हे तुम्हाला शक्य आहे का? हे शक्य नसल्यामुळे आता तुम्हाला तो आश्रम मला देण्याशिवाय पर्याय नाहीये। त्यावेळेला मी त्यांना सांगितलं हे काय, मी टॅक्सचेच पैसे घेऊन इकडे आलेलो आहे, या टॅक्सचेच पैसे घेऊन या सगळ्यामध्ये आता मी हे फेडण्यासाठी आलोय असं म्हटल्यावर त्यांचा चेहरा तीन ताड उडाला। मी टॅक्सचे पैसे जमा केलेत हे म्हटल्यावरती हे आश्रम आपल्या हातातून जाणार की काय हा प्रसंग त्यांना आता आठवायला लागला आणि ते गडबडले आणि ते म्हटले काय, टॅक्सचे पैसे मिळाले सुद्धा? यावरती अर्जुन म्हणतो मग पुढे काय झालं? त्यावरती मधुभाऊ सांगायला लागतात त्यानंतर टॅक्सचे पैसे मिळाल्यावरती ते दोघंही सटपटले आणि ते काही नाहीये, मग ते माझ्यावर जोर जबरदस्ती करायला लागले। त्यांना असं वाटत होतं की पैसे नाहीयेत, नगरपालिकेचे पैसे भरायला मी आता ह्यांच्याकडे माझं आश्रम देऊन टाकेन, पण मी तसं घाबरलो नाही कारण माझ्याकडे पैसे होते, मित्रांनी सोय केली होती। मग ते पैसे घेऊन मी ज्यावेळेला आतमध्ये आलो त्यावेळेला हा प्रकार घडला होता। अर्जुन म्हणतो अच्छा, मग अर्जुन हे सगळं ऐकता मग प्रिया कधी आली, प्रियाने काय पाहिलं हे सगळं रिक्रिएट करत असताना आता महिपती आणि इकडे आता विलास आणि साक्षी या दोघांना समोर उभं करून मधुभाऊंना तो आता गोळी झाडली त्यावेळेला तुमची पोझिशन काय होती असं विचारतो। मग मधुभाऊ सांगतात की मी इथे, हे दोघं इथे, असं मधुभाऊ जेव्हा सांगतात त्यावेळेला प्रियाची पोझिशन अर्जुन घेतो आणि अर्जुन लपून बसतो, पण तिकडून आता खुनाचा कोणताही प्रकार दिसत नसतो आणि त्यामुळे अर्जुन म्हणतो त्या दिवशी प्रियाला काही दिसलं नव्हतं, प्रिया खोटं बोलत आहे असं म्हणत अर्जुनने धमाका केलाय आणि कोर्टामध्ये हा पुरावा खूप महत्त्वाचा ठरणार आहे आणि कोर्टामध्ये आपण सिद्ध करू शकतो की तन्वी ही खोटं बोलते। मधुभाऊ खूपच खुश होतात। आता कोर्टामधला सीन पाहिला मात्र आता खूपच धमाल येणार आहे।